दरम्यान आजच्या मोर्चात कोणकोणते मोठे नेते उपस्थित राहणार आहेत ते आपण पाहूयात। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार हे आजच्या मोर्चाचं प्रमुख नेतृत्व करतील। तसेच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार असतील। दरम्यान मोर्चापूर्वी राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। राज ठाकरे हे प्रक्षोभक भाषण करतात, आजही ते अशाच प्रकारचं भाषण करू शकतात असं म्हणत सदावर्ते यांनी अटकेची मागणी केली आहे। सर्वात आधी पाहूयात राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या पण खास शैलीत केलेलं मोर्चा संदर्भातलं आवाहन। सर्वांना यावं लागेल। आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा। शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या। पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे। माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बाबतीत राज ठाकरे कसा व्यक्त होते आपण बघितलं। काय चाटू, काय लोटांगण। शरद पवार आज बोलणार आहेत की नाही, आज ट्विट करणार आहेत की नाही शरद पवार, कारण ते वयोवृद्ध आहेत। या बाकी पोरकट पोरांच्या बाबतीत मला म्हणायचं नाही, परंतु किमान शरद पवारांना तरी आज ते धारिष्ठ दाखवावं लागेल, परत मोबाईल हातात घ्यावा लागेल आणि वाट बघताय महाराष्ट्र, वाट बघताय देश की शरद पवारांचं हे भाष्य, शरद पवारांची वृत्ती कुठे ना कुठे तरी आज व्यक्त होण्याला पाहिजे। म्हणून माझं हे म्हणणं आहे की राज ठाकरेंना आजच्या तारखेमध्ये उद्याची मुंबई वेटीस धरणे, उद्या मुंबईमध्ये त्रास देणे या अगोदर राज ठाकरेला अटक झाली पाहिजे। महाविकास आघाडीच्या सत्याचा मोर्चा काढण्यासाठी मुंबई पोलिसांची अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाहीये। मुंबई पोलिसांची अधिकृत परवानगी मिळाली नसली तरी सत्याचा मोर्चा निघणार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। तर पोलिसांनी या मोर्चाला अजूनही परवानगी दिलेली नाहीये, मात्र तरी देखील हा मोर्चा काढण्यासाठी किंवा मोर्चा निघणारच असं विरोधकांचं म्हणणं आहे। पोलिसांकडून अधिकृतरित्या या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये। निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा दुपारी 1 वाजता निघणार असून या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट आदी पक्ष सहभागी होणार आहेत। विधानसभा निवडणुकीत सदोष मतदार याद्यांमुळे मतदारांची संख्या वाढली आहे। परिणामी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि सत्ताधारी महायुतीला अनपेक्षित यश मिळाल्याचा आरोप विरोधकांचा आहे। त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी विरोधकांची मागणी आहे। याआधी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या, मात्र या बैठकीतून विरोधी पक्षांच्या नेत्यांचं समाधान झालं नाही। याचाच भाग म्हणून आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर बोगस मतदान विरोधात विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। विरोधकांचा आजचा हा सत्याचा मोर्चा, महाविकास आघाडीसह मनसे देखील या मोर्चामध्ये उतरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे म्हणजेच एकूणच विरोधकांकडून आजचा हा सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। कशा पद्धतीचं या मोर्चाचं स्वरूप असेल? खरं तर हा मोर्चा सत्याचा मोर्चा म्हणून विरोधकांनी लावून धरलेला आहे। दिल्लीतनं राहुल गांधी यांनी हा वोट चोरीचा मुद्दा प्रथम दर्शनी जनतेसमोर आणलेला होता, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच मोर्चासाठी ज्या संपूर्ण पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका परिसराबाहेर आपण जर बघितलं तर काँग्रेसचे झेंडे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत।
सगळीकडे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचे झेंडे देखील पाहायला मिळतात। परंतु ज्या पद्धतीने तयारी करण्यात आली, ज्या पद्धतीने आतापर्यंतची काँग्रेसची भूमिका होती, यामध्ये काही मोजकेच नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील असं सांगण्यात आलेलं होतं। संपूर्ण परिसरामध्ये आपण जर सध्या बघतोय शिवसेनेचे बॅनर हे आता तयार होताना पाहायला मिळतात। या संपूर्ण परिसरामध्ये मुंबई काँग्रेसचं ऑफिस सुद्धा आहे। तरी देखील आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ हे सहभागी होणार नाहीयेत। वर्षा गायकवाड या मुंबईत नाहीये, त्यामुळे त्या सहभागी होणार नाहीत। त्यामुळे कुठेतरी मनसे सोबत जुळवून घेणं काँग्रेसला कठीण झालेलं आहे का, अशी देखील चर्चा होते। सोबतच आपण जर हा संपूर्ण परिसर बघितला तर 1 वाजल्यापासून या परिसरामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील, सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। सर्वसामान्य जनता सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे। मुळातच वोट चोरी किंवा मतदार याद्यांमधील जे घोळ, सदोष मतदार याद्या ज्या आहेत त्याबद्दल निवडणूक आयोगाने वारंवार ज्या पद्धतीने चालढकल करणारी उत्तरं दिलेली आहेत, त्यानंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये जी रौनक आपल्याला पाहायला मिळते आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। संविधान वाचवा, लोकशाही जागवा या नाऱ्यासह सगळे पक्ष मैदानात उतरत आहेत। काही शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमची उपस्थिती ही आम्हाला पाहायला मिळते। आज सत्याचा मोर्चा होतोय, ज्या पद्धतीचे आरोप होतात मतदार याद्यांबद्दल, काय वाटतं? मग हे सगळं उद्धव साहेब आणि राजसाहेब चांगलं करतील म्हणूनच मी इथं आलेलो आहे। माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मी मूळचा दौंड तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे। आता मी केसनमध्ये राहतोय आणि केसनचे सरपंच आहे मिलिंद नाना हरगुडे, परमहंस भाऊ हरगुडे आणि आमचे विशाल भाऊ हरगुडे धाराडीचे सरपंच आहे बघा। यांनी सगळ्यांनी सांगितलंय मला की कसल्या परिस्थितीत तुम्ही कुठल्या मोर्चा असला काय असला तरी जात जा म्हणून। केसनगावचे सर्व सरपंच आहे, 4-5 सरपंच आहे आणि आमचे बाळासाहेब हरगुडे हे काही ते स्वतः मला पाठवतात। हो, त्याच्यामुळे मी येत असतो। तुम्हाला माझ्या दसरा मेळाव्यात मी आलतो। माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। मी गेले 30 वर्षापासून हा रथ घेऊन येत आहे आणि स्वतः आता उद्धव साहेब ठाकरे माझ्या स्वतः घरी येणार आहे, माझ्या वडिलांना भेटण्यासाठी बी आणि कौतुक बी करणार आहे। आणि पक्षासाठी एवढं मोठं योगदान आज आम्ही 30 वर्षापासून हा रथ मुंबईत घेऊन येत आहे। हे सोपं नाही, पावसात येतोय, पाऊस ऊन वारा आजपर्यंत पक्षासाठी काही पाहिलं नाही। असे शिवसैनिक निष्ठावंत मोजकेच राहिल्यात आणि जे आज म्हणतात की बॅलेट पेपरवरती सगळ्या निवडणुका घेतल्याच पाहिजे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळणार आहेत, जनतेमध्ये ते पुन्हा एकदा उतरणार आहेत। राजसाहेब आणि उद्धव साहेब अजून तर आमचे काय त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही। साहेबांशी आहे पण राजसाहेबांशी तर काहीच नाही। आज काय जर गाडी पाहिली साहेबांनी, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तर 100% पाहत्यान आणि कौतुक करत्यान माझं की एवढं मोठं योगदान तुम्ही आज लावलंय। आणि काय अजून पक्षात काही असन कुठभरी काय चाललंय, आता तुम्ही सांगताय काँग्रेसचा झेंडा अमकं झालं फलानं झालं, त्याच्यात काही विषय नाहीये, सगळ्यांशी चांगलं आहे। बरं, सुस्मिता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये आणि यावरून विरोधकांकडून जोरदार टीका सत्ताधाऱ्यांवर केली जाते। सरकार घाबरलेले आहे। उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार 100% होणार। त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट करता येते का, कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे। परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार। हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही, ते एक्सपोज झालेलं आहे। तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात। तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा। त्यामुळे उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असूच शकत नाही, तर तो असत्याचा मोर्चा आहे। उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे।